म्हणजे ती आमच्या कमळीसारखी असणार. म्हणजे कमळी, अहो कमळी म्हणजे ती मुलगी नाही का, जेव्हा पूजेच्या वेळेला तिच्या हातून चुकून पिंडीवर गंधाचा अभिषेक झाला आणि मग आपण तिच्याच हातून पूजा केली, ती कमळी. खूपच गुणी आणि संस्कारी आहे. आलं माझ्या लक्षात, बघितलंय मी तिला. माझी मोठी नात कमळी सारखीच असू दे. अन्नपूर्णाताई, तुमची मोठी नात कमळी सारखीच असू शकते. तुम्हाला एक पूजा करावी लागेल. अंगारकी एकादशीच्या दिवशी अखंड 24 तास मंत्रजप करावा लागेल. तुमच्या तपस्येचं फळ तुम्हाला नक्की मिळेल. येत्या वर्षात तुमची नात तुम्हाला नक्की भेटेल. नवीन वर्ष एक नवीन सकाळ तुमच्या आयुष्यात घेऊन येईल. हो, मात्र एक अट आहे, मंत्रजप अखंडच व्हायला हवा. त्यामध्ये कुठल्याही प्रकारची बाधा नको आहे. एवढं मात्र लक्षात ठेवा. ठीक आहे गुरुजी. माझी मोठी नात मला भेटणार असेल ना, तर मी काहीही करायला तयार आहे. हे अखंड नामस्मरण मी नक्की करेन. तू एकतर माझं बँक अकाउंट ब्लॉक केलं, तू आणि डॅडने माझे क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड सगळं काढून घेतलं. मग मी काय करू? म्हणून मी फ्रेंड्सला घरी बोलवते ना. आणि का तुला एकदा सांगून कळत नाही का? आणि या सगळ्या गोष्टी आम्ही तुला शिक्षा म्हणून केल्या आहेत, हे विसरू नकोस तू. ठीक आहे, मग मी आज रात्री बाहेर जाते, क्लबिंगला जाऊन येईन आणि ड्रिंक वगैरे करून येईन मी. आणि का काय तोंडाला येईल ते बरळतेस ग तू? महाजनांचं नाव लावतेस, याचं जरा तरी भान ठेव. म्हणून तर बोलले ना, घरी पार्टी करते, घरी सगळ्यांना बोलवते, तू त्यालाही नाही बोलतेस. आणि तुला सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट सांगू, पार्टीमध्ये ते आपले कमळी, निंगी, ऋषी तिघही येत आहे. तू त्यांना पण नाही बोलशील? तुझ्या पार्टीमध्ये कमळी, निंगी आणि ऋषी येणार आहे? हो, मग काय, मी सगळ्यांना बोलवलंय. असं असेल तर ठीक आहे. कमळी आणि ऋषी आहेत म्हटल्यावर पार्टीत कोणी गोंधळ करणार नाही. ठीक आहे, करा तुम्ही पार्टी. मी माझं नामस्मरण माझ्या खोलीत करीन. फक्त एक गोष्ट, स्पीकरचा आवाज मोठा ठेवायचा नाही. अगं नाही, डोंट वरी, माझी पार्टी ना खूप क्लीन असणार आहे. मूर्ख, बेसिक अक्कल नाहीये का ग तुला? इथे आम्ही दोघं जण महत्वाचं काम करतोय आणि तू पाणी सांडून ठेवलंस. एक तर आधीच मला कामाचं टेन्शन आहे, त्यात तर तू अजून भर घाल. हॅलो, हा आई बोल. नाही ग, मला रडायला काय झालंय, मी ठीक आहे. अगं ते सर्दी झाली आहे ना थोडीशी, थंडी वाढली अचानक, म्हणून असा आवाज येतोय. अगं खरंच ठीक आहे सगळं, खरंच. हो, रोहित, नायशा सगळे मस्त मजेत एकदम. मला सांग, तू कशी आहेस? तू काळजी घे हं तुझी. शंभू, अरे तू झालायस कोण? अरे बाई बाई बाई, वाड्यावर या. ऐ, मराठीत सांगितलेलं कळत नाही का? इंग्लिश मध्ये सांगू? सांगा की. आय एम नॉट कमिंग, कळलं? आणि काय चाललंय रे बाबा तुझं? सकाळपासून तात्या बनतो, विंचू बनतो, हे बनतो, ते बनतो, आणि आता काय निळू फुले वय? एकदाच काय ते ठरव बाबा. अरे काय सांगू तुला, माझी मैत्रीण नेहा सकाळपासून बोलते तात्या विंचूचे कपडे आणते, तात्या विंचूचे कपडे आणते.
तिच्या समोर माझं डोई फोडलं पण कपडे काय आले नाही. मग झालो असतं तयार आणि आरशात बघून स्वतःलाच म्हणलं, अरे शंभूराव वाड्यावर चला. अगं अनिका, अगं हाय कमळी, आय मीन अगं मी ना सावरत होते स्वतःला म्हणून. इट्स फाईन, आय एम फाईन. छान दिसतेस तू, पण खूप सुंदर दिसते निंगी. तू बी छान दिसतेस. थँक्स. अनिका, अन्नपूर्णा आजी कुठं आहेत? अगं त्या ऍक्च्युली ना त्यांच्या रूम मध्ये देवाचं करणार आहेत, तर ती नाही जॉईन होणार आहे आपल्याला. इट्स जस्ट ऑल ऑफ अस. पण आपण सगळे एन्जॉय करूया. लेट्स एन्जॉय द नाईट. चिमू, गोंडू म्हणजे. अरे वा कमळी, तू? अरे निंगी पण आली आहे. या वेलकम वेलकम. छान वाटलं. आपल्या अनिकाने खास आमंत्रण दिलं होतं, तेही वहिनी इच्छा सांगण्यांवरून. मग काय, त्या मुली नाही म्हणतील का? यावंच लागणार. वा वा, छान छान, मस्त एन्जॉय करा हा पार्टी. तुम्ही पण रे. हो. आई आई, हा आजचं सगळं डेकोरेशन आहे ना माझ्या अनिकाने केलंय. कसं आहे कमळी डेकोरेशन? छान छान झालं. मस्त. ओके ऐका सगळ्यांनी, आज 31st आहे, आज लास्ट डे आहे इयरचा. आपण सगळ्यांनी खूप एन्जॉय करूया. पण हा रेट्रो सॉन्ग वर डान्स करूया.